दिव्यांग बांधवांना शिक्षण, कौशल्य, रोजगाराच्या संधी देत स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारचं आहे, असं मंत्री अतुल सावे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आता आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे हे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण पुणे असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसेच दिव्यांग कल्याण विभाग हे नाव बदलून सुद्धा दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं करण्यात आलेलं आहे. तसेच दिव्यांगाला ज्या मिळणाऱ्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील एकूण 2105 पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये 1458 हे नियमित पदं असतील, 647 हे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येतील आणि 201 नवीन पदांना मंजुरी मिळालेली आहे. यामागचा मुख्य उद्देश दिव्यांगांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांना सक्षम बनवणे असल्याची माहिती त्या विभागाचे मंत्री माननीय अतुल सावे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता दिव्यांग कल्याण विभागामध्ये जवळपास 2105 पदांची नवीन भरती त्या ठिकाणी होऊ शकते. धन्यवाद.